आजकाल सगळ्यांना कम्प्युटरमध्ये जॉब करावा असं वाटतं. तुम्हालाही वाटत असेल, पण कम्प्युटरमध्ये जॉब करण्यासाठी टायपिंग स्पीड असावा लागतो आणि त्यामुळेच सगळेजण टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी प्रॅक्टिस सुरू करतात. पण काही लोक चुकीच्या मार्गाने प्रॅक्टिस करतात. त्यामुळे त्यांचा टायपिंग स्पीड कधीही वाढत नाही आणि मग ते विचार करत असतात, "यार, माझा टायपिंग स्पीड वाढत का नाहीये?" असं जर तुमचा प्रश्न असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो तुमच्यासाठी 7 टिप्स टायपिंगच्या, ज्याने तुमचा स्पीड नक्की वाढेल. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी सतीश टेक चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. लेट्स बिगिन. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला कम्प्युटरमध्ये स्मार्ट बनायचं आहे, मोबाईल टिप्स अँड ट्रिक्स पण शिकायच्यात, तर तुम्हाला माझं चॅनल करायला हवं सबस्क्राईब आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन दिसतंय त्यावर पण क्लिक करा, कारण ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन टाईमवर मिळेल मित्रांनो. टिप्स नंबर 1. तर मित्रांनो, टायपिंग स्पीड करण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला कीबोर्डची माहिती असायला हवी. जर तुम्ही कीबोर्डवरती लक्ष देऊन पाहिलं तर एफ आणि जे वरती एक वरती लाईन आलेली आहे, दिसते तुम्हाला. ही लाईन तुमच्या फिंगर्सला हे माहिती करून देण्यासाठी आहे की तुम्ही तुमचे फिंगर्स कुठे ठेवलेले आहेत. कारण ज्यावरती लाईन आहे तो आहे तुमचा मिडल रो मित्रांनो. मिडल रो, ज्याला आपण होम रो असेही बोलतो, जो तुम्हाला स्क्रीनवरती इकडे दिसतोय. तर तुम्हाला सर्वात पहिलं मिडल रोवरती तुमचे बोटं प्रॉपरली ठेवून घ्यायचेत. अशा प्रकारे मी इकडे दाखवतोय स्क्रीनवरती. म्हणजे सर्वात पहिली तुमची करंगळी आहे ते ए वरती आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एस वरती तुमच्या करंगळीचं बाजूचं बोट, मधलं बोट तुमचं डी वरती असणार आहे. सर्वात पहिलं बोट तो तुमचं एफ वरती असणार आहे. नंतर तुम्हाला स्पेस अंगठ्याने प्रेस करायचा आहे. राईट साईडला तुम्हाला जे, के, एल आणि कोलन अशा प्रकारे बोटं ठेवायचे, जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. आणि जी आणि एच हे तुम्हाला पहिल्या बोटाने टाईप करायचं मित्रांनो, जसं स्क्रीनवरती तुम्हाला इकडे दिसतंय. तर अशा प्रकारे मिडल रोची तुम्हाला बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करावं लागेल, जोपर्यंत तुमचा हात परफेक्ट याच्यावरती बसत नाही तोपर्यंत. टिप्स नंबर 2. मिडल रोची प्रॅक्टिस करून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला टॉप रो आणि बॉटम रोची पण प्रॅक्टिस तशीच करावं लागेल, जशी तुम्ही मिडल रोची प्रॅक्टिस केली. त्यासाठी तुम्हाला कशी बोटं ठेवायची हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. कुठल्या कीसाठी कुठलं बोट तुम्ही वापरणार आहात हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंच आहे मित्रांनो. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही टाईप कराल तेव्हा तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण जेव्हा तुम्ही डेली प्रॅक्टिस करत जाल तेव्हा तुमचा स्पीड ऑटोमॅटिकली वाढत जाईल मित्रांनो. आता टिप्स नंबर 3 कडे वळूया. जेव्हा तुम्ही टाईप करताय तेव्हा तुम्हाला कीबोर्डकडे पाहायचं नाही मित्रांनो. यासाठी नाही पाहायचं, कारण टायपिंग करताना तुम्हाला तुमचे फिंगर्स कीबोर्डवरती सेट करून घ्यायचेत आणि तुम्हाला जे कीज टाईप करायचे ते तुमच्या मनात बोलून टाईप करायचे. आता तुम्ही बोलाल, याने काय होणार? मला हे सांगायचं की टायपिंग फक्त हाताचं काम नाही मित्रांनो. दिसतं तर हाताचंच आहे, पण ते मेंदूचं काम आहे. कारण मेंदू हातांना सिग्नल पाठवेल, तेव्हाच तर टाईप करणार ना मित्रांनो ते, बरोबर की नाही? आता टिप्स नंबर 4मध्ये मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की टायपिंगसाठी आपण बसणार कसं? कारण टायपिंग स्पीड वाढण्यासाठी खूप काही तासांची प्रॅक्टिस तुम्हाला लागते. म्हणून इकडे प्रॉपरली बसणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जास्त वाकून बसाल तर त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्हाला टायपिंग करण्यासाठी स्ट्रेट बसणं गरजेचं आहे. प्लस तुमच्या हाताचे जे कोपर आहेत ते 90 डिग्रीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो तुम्ही. आणि स्क्रीन आणि तुमच्यामधलं अंतर 45 ते 70 सेंटीमीटर असेल तर खूपच छान आहे. स्क्रीनचा ब्राईटनेस तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ॲडजस्ट करून घ्या. कमी किंवा जास्त ब्राईटनेस तुमच्या डोळ्यांना त्रास करू शकतो मित्रांनो. हा व्हिडिओ तर पुढे चालूच राहील मित्रांनो, पण एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. जर तुम्हाला एक्सेलमध्ये मराठीमधून मास्टर व्हायचं तर आमचं एक नवीन चॅनल आहे प्रिया टेक म्हणून, ज्या मॅडम आहेत त्यांनी मराठीमध्ये बरेचसे एक्सेल सिस्टमॅटिक व्हिडिओज टाकलेले आहेत. तिकडे जाऊन तो चॅनल तुम्ही चेक करू शकता आणि त्यावरती पण व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. सध्या तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि आता जाऊया टिप्स नंबर 5 कडे. होम रो, टॉप रो अँड बॉटम रोची प्रॅक्टिस करून झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची या सेंटेन्सची. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर द लेझी डॉग. आता तुम्ही बोलणार, ह्या सेंटेन्सची का प्रॅक्टिस करायची? कारण या सेंटेन्समध्ये ए टू झेड अल्फाबेट येतात. जर तुम्ही कुठला ऑर्डिनरी पॅरेग्राफ घेतला तर प्रत्येक अल्फाबेटची तुमची प्रॅक्टिस तेवढीच होईल असं नसतं. पण या सेंटेन्सला तुम्ही जर 100 वेळा टाईप करताय, 200 वेळा टाईप करताय, तर तुमची प्रत्येक अल्फाबेटची प्रॅक्टिस 200 वेळा होणार आहे. कारण यामध्ये ए टू झेड अल्फाबेट येतात. ह्या सेंटेन्सची हीच तर खासियत मित्रांनो. तर चला सुरू करा याच्यावरती टायपिंग. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर टिप्स नंबर 6 कडे जाऊया आता. जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक सेंटेन्समध्ये पहिला अल्फाबेट हे कॅपिटल असतं आणि कॅपिटल टाईप करण्यासाठी कीबोर्डवरती शिफ्ट बटन दिलेले आहेत. म्हणजे तसं कॅप्सलॉक आहे, पण शिफ्ट बटन तुम्हाला इकडे यूज करायचे आहेत. शिफ्ट बटन हे कीबोर्डच्या दोन्ही साईडला असतं. मग तुम्हाला कीबोर्डवरती लेफ्ट साईडचा कुठलाही कॅपिटल वर्ड टाईप करायचा असेल तर राईट साईडचा तुम्हाला शिफ्ट यूज करायचा आहे, आणि राईट साईडची कॅपिटल वर्ड टाईप करायचा असेल एखादा तर लेफ्ट साईडचा शिफ्ट यूज करायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर एक छोटीशी माहिती मला वाटलं तुमच्याबरोबर शेअर करायची म्हणून मी शेअर केली. आता टिप्स नंबर 7 कडे जाऊया. आता टिप्स नंबर 7 मध्ये मी सांगू इच्छितो की जास्त रागात टायपिंग करून किंवा जास्त फ्रस्ट्रेट होऊन टायपिंग करून तुमचा स्पीड वाढणार नाही. त्याने
तुमची ॲक्युरेसी उलटी कमी होऊन जाईल. तर टायपिंग करताना कीबोर्डवरती तुमची बोटं सावकाश चालवा, जेणेकरून तुमच्या ब्रेनला हे माहिती होईल की तुम्ही कुठली कीज टाईप करताय. त्यामुळे टायपिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि टायपिंग करताना कोणाशी बोलायचा प्रयत्न करू नका. म्हणजे तुम्ही टायपिंग जर शिकत असाल तर तुम्ही कोणाशी बोलू नका. कारण तुम्ही टायपिंग करताना जर बोलताय तर तुमचं लक्ष विचलित होईल आणि त्यामुळे तुमचं टायपिंग स्पीड वाढण्याची शक्यता कमी आहे. एकदा तुमचं टायपिंग स्पीड वाढल्यानंतर तुम्ही बोलताही टाईप करू शकता. हे मात्र खरं आहे मित्रांनो. पण तुम्हाला शिकताना टायपिंग करताना कोणाशी बोलायचं नाही. जो पॅराग्राफ आहे, जे वर्ड्स आहेत ते मनात बोलून पुढे टाईप करायचे. आता हे होते टायपिंगचे 7 टिप्स. त्याबरोबर टायपिंगचे काही फॅक्ट्स पण तुम्हाला मला सांगावेसे वाटतात. तर समोर स्क्रीनवरती तुम्हाला एक वर्ड दिसतोय, त्याचं नाव आहे टाइपरायटर. हा वर्ड फक्त टॉप रो मधले जे अल्फाबेट्स आहेत त्यानेच टाईप केलेला आहे. तुम्ही पाहू शकता टॉप रोचे अल्फाबेटच यात यूज केलेले आहेत मित्रांनो. आणि दुसरा फॅक्ट असा की जेव्हा तुम्ही टाईप करताय तेव्हा तुमचा डावा हात म्हणजे लेफ्ट हँडने तुम्ही 56% टाईप करता आणि राईट हँडने बाकीचे पर्सेंटेज. तर हे एक फॅक्ट आहे मित्रांनो. मी नाही सांगत आहे, हा असा रिसर्च आहे, ते बोलतात आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर हे होते मित्रांनो टायपिंगचे टिप्स. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक बटनवरती क्लिक करून टाका, शेअर करा आपल्या मित्रांबरोबरती.